नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शरद पवार यांच्या पाठीमागं बीड जिल्हा कायमच खंबीरपणे उभा राहिलेला आहे। पवारांनी जेव्हा येस काँग्रेसचा प्रयोग केला तेव्हा म्हणजे 80च्या दशकात देखील 6 पैकी 6 विधानसभेच्या जागा या पवारांच्या पारड्यात टाकण्याचं एकदम चमत्कारिक काम हे बीड जिल्हावासियांनी केलं होतं। त्यामुळं पवारांचं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लक्ष हे बीडच्या राजकारणावर असतं। बीडमध्ये तसा क्षीरसागरांचा पगडा होता, काही काळानंतर मुंडेंचं वर्चस्व निर्माण झालं, पण या ठिकाणचा एकही मराठा लीडर हा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता दाखवू शकला नाही आणि हे शल्य कायमच पवारांच्या मनात राहिलेलं आहे। पवार अनेकदा भाषणांमध्ये देखील हे सांगून गेलेले आहेत की या ठिकाणी एक मोठा नेता निर्माण करण्याचं किंवा निर्माण होण्याचं पोटेन्शियल आहे, पण तो दुर्दैवानं होऊ शकला नाही। आणि आता पवार बीड जिल्ह्यामध्ये हा प्रयोग आडसकरांच्या माध्यमातून करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हबाडा फेम बाबूराव आडसकर यांचे चिरंजीव रमेश आडसकर जे सध्या भाजपमध्ये आहेत त्यांच्यावर पवारांनी डाव लावण्याचं जवळपास निश्चित केलं। रमेश आडसकर आणि शरद पवार यांच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत आणि या बैठकांमधून पॉझिटिव्ह निर्णय हा माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं येऊ शकतो अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। रमेश आडसकर किंवा बाबूराव आडसकर हे तसं बीड जिल्ह्यातलं एक बडप्रस्त। बाबूराव आडसकर यांनी जेव्हा बापूसाहेब काळजाते यांचा पराभव केला होता तेव्हा अवघ्या विधानसभेच्या पायऱ्यावर आमदार हे उभा राहून यासाठी बघत होते की हे नेमकं कोण व्यक्तिमत्व आहे ज्यांनी काळजातेंसारख्याचा पराभव केला। म्हणजे विचार करा की या आडसकर कुटुंबाचा बीड जिल्ह्यामध्ये किती होल्ड असेल, पण तरी देखील क्षीरसागरांच्या नेतृत्वापुढं त्यांनाही काही वेळा ॲडजस्टमेंट करावं लागलं। आता मात्र शरद पवारांनी ही संधी हेरत बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न सुरू केलाय। बजरंग सोनवणे यांच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला खासदारकीची तिकीट देऊन निवडून आणल्यानंतर पवारांचा कॉन्फिडन्स हा भलताच वाढला आहे। बीड जिल्ह्यावर तसं ओबीसींनी नेतृत्व केलेलं आहे, पण या जिल्ह्यात मराठा समाजाचं पोटेन्शियल मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा जर का योग्य वापर करून घेतला तर 6 पैकी 6 जागा देखील आपल्या ताब्यात येऊ शकतात। हे पवारांनी हेरलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी रमेश आडसकर, मोहन जगताप यांच्यासारख्या कारखानदार मराठा लीडरला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला। आडसकरांप्रमाणेच मोहन जगताप यांनी देखील पवारांची भेट घेऊन आल्याची चर्चा आहे, पण काहीही झालं तर पवार हे आडसकरांवर डाव लावतील असं आज तरी दिसून येते। त्याचं कारण असं आहे की आडसकर आणि राजेसाहेब देशमुख हे पाहुणे रावळ्याचं चॅनल आहे, तसेच आडसकरांचे पाहुणे हे गेवराईमध्ये बदामराव पंडित यांचे देखील पाहुणे रावळ्याचे संबंध आहेत आणि या सगळ्या नात्या गोत्यामुळं बीड जिल्ह्यात कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या विचाराचा आहे याहीपेक्षा पाहुण्या रावळ्याचं चॅनल जर का एकदा फिट बसलं तर गेवराईची सीट, माजलगावची सीट, परळीची सीट आणि त्यासोबतच बीडची सीट देखील ही सहजपणे निवडून येऊ शकते। हे गणित पवारांच्या डोक्यात फिट आहे आणि त्याच्यामुळंच पवारांनी आडसकरांसोबतच्या बैठकांचा सिलसिला वाढवला आहे। आडसकर हे देखील आता भाजपमध्ये कंटाळले आहे। भारतीय जनता पक्षाने 2019 साली त्यांना माजलगाव विधानसभेची उमेदवारी दिली, पण त्या ठिकाणी ते यशस्वी होऊ शकले नाही, त्यांना पराभव पाहावा लागला। त्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली नाही, कारण जिथं पंकजा मुंडे यांनाच पक्षात विचारलं जात नव्हतं किंवा प्रत्येक वेळी डावललं जात असताना रमेश आडसकर स्वतःचं पत्ता पुढं कसा करणार, स्वतःचं पान समोर कसं ठेवणार हाही प्रश्न होता आणि त्यांचा जो होम टाऊन असलेला मतदारसंघ आहे तो केज मतदारसंघ हा राखीव आहे, तो आरक्षणातून बाहेर पडण्यासाठी आणखी 5 वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि 2029 पर्यंत आडसकर हे देखील भाजपमध्ये दम खाण्याच्या मूडमध्ये नाही आणि मग अशा परिस्थितीत सध्याचं एकंदर मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण बघता शरद पवारांचा जो काही वाढलेला
किंवा दौडत चौखूर दौडत असलेला जो काही वारू आहे त्यावर जर का स्वार व्हायचा असेल तर निश्चितपणे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, हे देखील अडसकरांनी हेरलं आहे. आणि त्यामुळंच अडसकर हे देखील पॉझिटिव्ह आहेत. पवारांसोबत त्यांच्या बैठका झाल्यानंतर त्यांनी एकही बैठक झालेली नाही असं कुठेही नाकारलेलं नाही. पवारांसोबत बैठक घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम कदाचित त्यांना DCC बँकेचे त्यांचे जे काही कर्जाची प्रकरणं आहेत त्याच्या नोटिसा जाणं किंवा इतरही प्रकरणामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग देखील झाला किंवा भविष्यात होऊ देखील शकतो. पण त्या सगळ्याला खंबीरपणे तोंड द्यायचं आणि पवारांची तुतारी हातात घेऊन यंदा जिंकूनच यायचं असा प्रण हा अडसकरांनी केल्याचं सध्या तरी माजलगावमध्ये चर्चेत आहे. आणि रमेश अडसकर यांच्यासारखा जर का तगडा मराठा कॅन्डिडेट हा तुतारीकडून उभा राहिला तर सोळंकेंच्या घराण्याची जी काही सत्ता गेल्या 20-25 वर्षापासून माजलगाव मतदारसंघावर आहे ती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं येत्या 1-2 दिवसात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जर का पहिल्या यादीत रमेश अडसकर यांचं नाव आलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि माजलगावमधून रमेश अडसकर हे जर का विक्रमी मताने विजयी झाले तरी देखील आश्चर्य वाटायला नको. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.